तर आज आपले दुर्वेद दादा आणि आपले ज्ञानेश्वर दादा हे काय फायटिंग करायला आले आहे तर सांगतो मग शेवटी आपला ब्लॉग कंटिन्यू पहा तुम्ही. मग काय सकाळी आला होता मी उशिरा, मग सकाळी ब्लॉग तर चालू केला नाही आपण. मग दुपारच्या टायमाला आपलं झालं होतं BEEचं आपलं प्रॅक्टिकल संपलं होतं. मग काय मग आलो सीधे प्रॅक्टिकल करून बाहेर, मग चालू केला आपला ब्लॉग सीधा. आणि इकडे झाला असं की आपल्या सागर भाऊची गाडीची चाबी दौडून गेली होती. भाऊला म्हटलं काय आलं, भाऊ म्हणे गाडीची चाबी दौडून गेली म्हणे गजू. अरे म्हटलं भाऊ कसं काय म्हणे, भाऊ म्हणे भाऊ खिशातून पडली का काय म्हणे, पण आधी दिसत बी नाही चाबी म्हणे. म्हटलं मग आता काय करता भाऊ. आपल्या सागर भाऊ जे होते आपले दुसऱ्या भाऊची गाडी खिसन करीत होते, म्हणजे डुप्लिकेट चाबी घ्यायला तिची दुसरी चाबी. म्हटलं भाऊ या, मग भाऊ म्हणत कधीच पावले तुम्हाला सांगतो. म्हटलं बिलकुल भाऊ, म्हटलं पावले कधी मला नक्की सांगा. इकडे गेला वरते आणि वरती पाहू शकता आपला कॉलेजचा एकच नंबर दिसतो. आणि तितक्यामध्ये आपल्या ज्ञानेश्वर भाऊ आपल्या दुसऱ्या भाऊचा यायला चालू होता. यांची कॉमेडी पाहून आणि आपल्या भाऊ लोकांची काय मस्ती तर काही संपत नाही. पण जाऊ द्या, आपल्याला नव्हती इकडे आपल्या सेमिनार हॉलमध्ये कारण होतं आपल्या कम्युनिकेशनचं जर असं प्रॅक्टिकल. मग काय भाऊ लिखित भाऊ ना मी इकडे येऊन गेलो होते पहिलेच. आपल्या ज्ञानेश्वर भाऊ आपल्यासोबत होतेच. मग इकडे मग आपला जसा कार्यक्रम म्हणजे आपलं प्रेझेंटेशन चालू झालं आपल्या कम्युनिकेशनचं. मला पाहू शकता आपला प्रॅक्टिकल संपून सीधा निघाला मी घरी. आपल्या राल परीले केला टाटा बाय सी यू. आणि चला मित्रांनो भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो शेअर नक्की करा आणि आपले 500 फॉलो तुम्ही कंप्लीट करून द्या.